शेतकरी मित्रांनो, आता आपण इथं हा जो प्लॉट आहे हा प्लॉट काढलेला आहे आणि हा प्लॉट काढल्यानंतर आता आपण यंत्र आपल्या त्या प्लॉटवर नेलेलं आहे. कारण या शेतकऱ्याला आपण साधारणतः 10 एकरच्या वर प्लॉटिंग दिली होती बॅगा वगैरे. तर आता बघूया तो प्लॉट कशा प्रकारे निघेल ते. आणि इथले 2 प्लॉट जे होते ते बघा, तिथे एक प्लॉट आपण दिला होता, आपण बघू शकता. तिथे एक प्लॉट आपण दिला होता, कुटाराचा ढीग आहे, आणि इथे एक प्लॉट दिला होता, इथे कुटाराचा ढीग आहे. तर अशा प्रकारे 3 प्लॉट काढलेले आहेत आणि आता हा 4था प्लॉट काढण्यासाठी आपण तिथे यंत्र पाठवलेलं आहे. तर बघूया तिथं कशा प्रकारे आपण ढग बघूया, माल कसा निघते ते पण बघूया. अशा प्रकारे आपल्याला इथं माल जो आहे हा परिपूर्ण चांगल्या ओरसाईजचा माल इथे निघालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी जाडी आहे, ही जाडी सर्वात सुंदर आणि जाड, आणि हा सिलेक्शन 4 जो आहे हा फुले कृपामधून आपण सिलेक्शन केलेला आहे. त्याच्यामुळे याची जाडी पण चांगल्या प्रकारे येते आणि सिलेक्शन केल्यामुळे सर्वात जाडी येते. आणि यंत्रसुद्धा चांगल्या प्रकारे यंत्रानं काम केलेलं आहे. कारण या यंत्राचं एक वैशिष्ट्य आहे, दाना फोडत नाही आणि घाटे पण आणत नाही. त्याच्यामुळे हे सर्वात महत्त्वाचं यंत्रसुद्धा काम करते. आणि इथं अंतर बघूया आपण त्या प्लॉटवर जाईपर्यंत. आपण इथं अंतर जे आहे हे फक्त 1.5 फूट घेतलेलं आहे आणि एकरी फक्त 30 किलो बियाणं आपण इथं पेरलेलं आहे. आणि सोबत DAP एक गोणी घेतलेली आहे, सल्फर 10 किलो घेतलं, बाकी मायक्रोन्यूट्रन्स वगैरे काही घेतलेलं नव्हतं, त्यामुळं त्याचा काही प्रश्नच येत नाही. बघूया आता त्या प्लॉटला कशा प्रकारे ॲव्हरेज येते. तर बघूया आता अशा प्रकारे आपला जो ढीग आहे तिथे यंत्र लावणं चालू आहे. आणि हा आपला 4 नंबरचा ढीग आहे. आणि हा ढीग कशा प्रकारे लावला बघा, खाली ताडपत्री टाकलेली आहे आपण, आणि ताडपत्री टाकून त्याच्यावर ढीग लावलेला आहे. आणि हे कापणी केल्यानंतर 4 दिवस उन्हामध्ये चांगलं वाळू दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण इथं कापणी केलेली आहे आणि नंतर मग कापणी करून ढीग चांगल्या प्रकारे लावलेला आहे, बघू शकता आपण. आणि कशा प्रकारे वाळलेलं आहे ते पण बघू शकता. हे बघा, जबरदस्त आहे. आणि प्रत्येक घाट्यामध्ये दाण्याची साईज आहे ती एकच आहे पण जाड आहे. हे बघा अशा प्रकारे